नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण कुठे आलोय तर आपण आलोय राधानगरी येथील फुलपाखरू उद्यान बटरफ्लाय सँच्युरी बघण्यासाठी. आज काय झालं ऑफिसमध्ये थोडासा रिकामा वेळ होता. मग मी सहज लोकेशन टाकून बघितलं तर म्हणलं 700 मीटर अंतरावरती आहे. मग चालत येण्याचं ठरवलं आणि मी थोडं चालत 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 ह्या उद्यानापर्यंत आले आणि फायनली मी आता उद्यानात पोहोचलेले आहे. मग चला तर पण पाहूया कसं वाटतंय ते राधानगरीचं फुलपाखरू उद्यान. राधानगरी तहसीलपासून मी पुढे चालत येत येत निघाले. तुम्हाला दिसेल की किती दाट झाडे आहे रस्त्याच्या दुतर्फा. पण चालत येताना तुम्हाला हेही दिसेल की कुठेही हे नाही आहे की एवढी वर्दळ नाही आहे की हा जरी मेन रोड असला की गोवा आणि महाराष्ट्राला जोडणारा, तरी इतकी काही गर्दी नव्हती. मी तसंच पुढे पुढे जात होते. थोडीशी भीतीही होती कारण ह्या भागाचा अंदाज नव्हता. मी फक्त एकदाच तिकडे गेले होते राधानगरी डॅम बघायला. लहान असताना कधीतरी गेले असेल आणि त्याच्यानंतर परवा एकदा नेहा आणि मी गेलो होतो. नैसर्गिक संपत्ती म्हणाल तर अप्रतिम होती. हे डोंगर तुम्हाला दिसतील, काही हे दिसतील. पण भीती अशासाठी वाटत होती, की रस्त्याचा काहीच अंदाज नव्हता, की आपल्या भागातील रस्ते असतात. माझ्या गावच्या आसपासचा कुठे रस्ता कसा रिस्की आहे किंवा काय काही ते माहिती असतं. पण इथं काहीच तसा अंदाज नव्हता म्हणून थोडंसं दबकतच मी चालले होते. मग मला बऱ्याच दिवसांनी ही फुलं दिसली. मला जी विशेष अशी आवडली म्हणून मी त्याचं हे घेतलं. हे 2 जी झाडं दिसतायत ती किती छान वाटतायत बघा. हे असं एकदम बांबूचं बघा वन किती छान आहे, की बांबूच्या शेती संदर्भात आता लोकं हे करतायत. पण हे नॅचरल बांबू आहेत. ही बांबूची पेटं तिथं उगवलेली दिसली आणि ही पुढची 2 झाडं आहेत ती एकदम अकराळ-विकराळ छान वाटली. आज बऱ्याच वर्षांनी मी हे सावरीचं फूल बघितलं. माझी आजी म्हणायची, की सावरीचं फूल हातात घेतल्यानंतर डोळे जातात. आता खरंच जातात की काय नाही ते व्हिडिओ जर पोस्ट झाला तर नाही गेले म्हणायचे आणि जर नाही झाला तर मग म्हणायचे की डोळे गेले. बघा ना, हे झाड किती भयानक आहे. सहज जात होते. आजूबाजूला जर बघितलं तर पूर्ण जंगल-वजाच काहीतरी असं असल्यासारखं वाटलं. तरी पण पुढे जात होते पण आणि वाटलं की खरंच पोहोचू की नाही, काय नाही. फायनली इथं हा बोर्ड दिसला. मग मला वाटलं की आपण आलोय आसपास. तरी वाटत होतं परत मागे फिरावं का काय असं आणि विचार होताच डोक्यात. तरी मी पुढे गेले थोडंसं. मग ही जे ते वाईल्डलाईफ सँच्युरी आहे तिथे एक इमारत आहे कसली तरी. मग तिथून पुढं जात ह्या म्हणजे हा जो कठडा आहे त्याच्यावर लगेचच ते हे लागलं होतं की इथं मग हा बोर्ड दिसला मला आणि मग तिथून मी पुढे जायला निघाले. फायनली मी माझ्या लोकेशनला पोहोचले की जिथं मला जायचं होतं की राधानगरीची बटरफ्लाय सँच्युरीच्या इथे मी पोहोचले. पण विषय असा झाला की मी इथे पोहोचले खरे, पण आतमध्ये बघितलं तर कोणीच हे नव्हतं की लेडीज नव्हता स्टाफ आणि सगळे जेंट्सच होते की ना कोणी बघायला आलेले पर्यटक होते का काही होतं. मला वाटलं खरंच असतील का फुलपाखरे. तर तर पहिल्यांदाच इथं प्रवेश केल्याबरोबर मला ही गव्याची प्रतिकृती दिसली. ती पाहत पाहत मी पुढे येत होते. म्हणजे हेच बघितल्यानंतर वाटलं की खरंच काहीतरी खास आहे आणि यावं. पण मी एकटे आले होते तरी कुठेही असं अनसेफ काही नाही वाटलं की हे वाटलं की नाही इथं एकही स्त्री नव्हती तरीही मला असं काहीच नाही वाटलं की मी कुठेतरी असुरक्षित आहे. इथला माहोल अप्रतिम होता. मग ह्या वेली ज्या होत्या ती सुंदर अशी लव्हेंडर कलरची फुलं दिसत होती. फुलपाखरांची दुनिया राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांची विविधता अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. अनेक आकर्षक रंगाची फुलपाखरे येथे विहरताना दिसतात. येथे आत्तापर्यंत 135 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न बर्डविंग, जगातील एक सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्वेल आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन ही फुलपाखरे येथे सहज दृष्टीस पडतात. राधानगरी अभयारण्यात आढळणारी काही फुलपाखरे पश्चिम घाट प्रदेशनिष्ठ असून ती जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. वनस्पतींच्या परागीकरणात फुलपाखरांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. निसर्गात त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. हा बोर्ड मी वाचून याच्यासाठी दाखवला की मी इतर काही माहिती सांगण्यापेक्षा म्हणजे असं वाचून दाखवणं बरं म्हणून मी डायरेक्ट हा बोर्ड वाचून दाखवला तुम्हाला. मग मी पुढे बघत चालले होते. ही झाडं बघा ना किती आकर्षक आहेत. मी खरं सांगायचं तर फुलपाखरं मला अशी इतकी जेवढी मी संख्या इमेजिन केली होती की फुलपाखरू उद्यान बटरफ्लाय सँच्युरी म्हणजे बघेल तिकडे फुलपाखरू असतील. पण तसं काही नव्हतं. फुलपाखरू होती. पण जेमतेमच होती. पण मला त्याच्यापेक्षा फुलांमध्ये विविधता जास्त आढळली, की बहुतेक ते फुलपाखरांना अट्रॅक्ट करण्यासाठी तशी फुलं लावली असावीत. बघा ना किती छान-छान झाडं आहेत.
की आता तुम्हाला दिसेल की लाल ते झाडं म्हणजे ह्याचं फुलांचं झाड हे म्हणजे इतकी अप्रतिम आहेत. हे रुईचं झाड दिसेल. म्हणजे असं बघत बघत चालले होते तर मला ते फुलपाखरांच्या पेक्षा जो तिथला कॅम्पस होता आणि ते हे होतं एक नेचर सफर करून आल्याचा फील मला तिथे झाला. हे बघा ना एखाद्या गार्डन मध्ये गेल्यासारखं फील होतं. इमारती बघा आजूबाजूला किती आहे. ते हे लोक जंगलात कसे राहत असतील असा मला प्रश्न पडला. म्हणलं आता की कसे राहत असतील बरं. इथं धोका पण वाटतो की आजूबाजूला. बघा किती छान गार्डन आहे. एकदम तुम्हाला दिसेल. किती उंच उंच झाडं आहेत तिथं सगळी. इथे एक फुलपाखरू दिसत होतं म्हणून मी व्हिडिओ घ्यायला बघत होते. पण ते आता फुलपाखरूंना एवढं ह्याच्यात आणणं एवढं असं हे नाही की कॅमेऱ्यात आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून मी एक प्रे करत होते की मला एकतरी फुलपाखरू दिसावं की ज्याचा मी व्हिडिओ करावा. तर फुलपाखरू भेटले नाहीत पण माझे सोबती असणारे कायम पूर्वज मात्र मला भेटले. ती माकडं मात्र भरपूर मला दिसली की जी मला कुठेही गेली तरी मी सोबत माझी पाठ काही सोडत नाही. ती इथंही होती. ही बघा आता लाल रंगाचीच परत फुलं आहेत ती. हे किती छान केलंय बघा ना, की असं आतून असं जायला कसलं भारी वाटतंय म्हणून सांगू. गार, गार. आत्ता वाटायला लागले इथं थोडासा व्हिडिओ वगैरे बनवला पाहिजे होता, की आतमध्ये बसून. आता नेक्स्ट टाईम कधी गेले तर मी बनवेन तिथं जाऊन. हे पेबल्स बघा ना किती छान आहेत. असं वाटत होतं, की मला हे हे आणून कृत्रिम आणून टाकलेत की काय असंच वाटलं काही क्षण. छत्री. त्या छत्रीवरून ॲक्चुअली वेल चढवले जात असावेत कदाचित, पण ते आता नसावेत तिथं. ही पिवळ्या रंगाची फुलं पण मला अशी विशेष आकर्षक वाटलीत, की छान वाटलं काहीतरी. ही बघा ही एक पांढरा आणि गुलाबी कॉम्बिनेशन. हे मला विशेष आवडणारं पण याचं रोपच कुठं मिळत नाही. त्याला आता फ्लेम वाईन म्हणतात, काहीजण संक्रांत वेल म्हणतात, काहीजण डिसेंबर वेल म्हणतात. ही फुलं विशेष माझ्या आवडीची ही इथंही होती. खूप छान वाटलं त्याच्यामुळे ते बघून. असंच पुढे पुढे जात होते, झाडं बघत होते. नैसर्गिक हे बघत बघत हे पिंक कलर आहे एकदम डार्क. उन्हात कॅमेऱ्यात कितपत हे आले नाही माहिती व्यवस्थित, पण हेही अप्रतिम दिसत होतं फूल. ही बघा परत लव्हेंडर कलरचीच ही फुलं आहेत. असा आता रंग एकदा व्यवस्थित दिसत नाही. पण ही फुलं विशेष लक्ष वेधून घेण्याचं काम करत होते. कदाचित ती फुलपाखरांचं लक्ष वेधून कितपत घेतात काय माहिती, पण माझं तरी लक्ष वेधून त्या फुलांनी घेतलं होतं एवढं मात्र नक्की म्हणता येईल. ही जी लहानपणी मी शाळेत माझ्या ही रोपं लावली होती, हे कंद लावले होते आणि त्याला ती मला आठवलं एकदम म्हणून मी त्या फुलांना पण जवळून व्ह्यू घेतला. हां, ह्याचे मी बऱ्यापैकी लालच रंग बघितलाय, पण पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाची ही अशी फुलं बघितली. म्हणून म्हटलं की ह्याचा एक म्हणजे घ्यावं सेपरेट थोडंसं व्हिडिओमध्ये म्हणून मी हा व्हिडिओ घेतला होता ह्या फुलांना जवळ घेऊन. परत लव्हेंडर कलरची आपली फुलं. ही माझी फेवरेट रेड रेड.
हे बघा ना, हे किती छान. मला ना लहानपणी आमच्या बहिणी याचे गजरे करून द्यायच्या. ते एकदम आठवलं, की आमच्या इथे ही फुलं असायची. इतका छान त्याचा मंद मंद वास रात्रीचा सुटतो. खरंच शब्दात सांगणं काही गोष्टी कठीण असतात. नैसर्गिक संपत्ती ज्याला त्याची आस आहे ना, त्यालाच ते कळतं, की काय मला म्हणायचंय ते कळेल बऱ्यापैकी. तर मला एक छोटूसं कमळ दिसलं. मी जवळ जाऊन त्याचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये जायला परमिशन होती की नाही माहीत नाही. म्हणून मी मातीत न जाता जो त्यांचा फुटपाथ होता त्याच्यावरूनच चालत होते. मशरूम दिसते. पुढे मशरूम्स दिसायला लागले. मला वाटलं की इथंही कमळं असतील म्हणून मी जवळ जाऊन हे घेतलं. पण फक्त ते रंगीबेरंगी मशरूम जे आहेत ते कृत्रिम मशरूमच फक्त निर्माण केलेले आहेत आणि मध्ये एक डबकं वजा आहे. पण त्याच्यामध्ये काही कमळं वगैरे नव्हती. मला वाटलं की असावीत, पण ती नव्हती. अशा पद्धतीनं मी बऱ्यापैकी हे बघितली. जे बटरफ्लाय सेंच्युरी बटरफ्लाय दिसण्यापेक्षा हे जास्त दिसले. परत मला हा वेल दिसला म्हणून मी परत हे घेतलं आणि आता परत यायचं म्हणून चाललं होतं माझं. तेवढ्यात कर्दळीचं एक पिवळसर फूल दिसलं. बऱ्याच वर्षांनी कर्दळही वाहत होते त्याच्यामुळे जरा आकर्षण वाटलं म्हणून त्यालाही व्हिडिओमध्ये कैद केलं आणि फायनली मला एक फुलपाखरू दिसलं, की ज्याचा मला व्हिडिओ घेता येईल म्हणून मी थोडंसं जवळ गेले. मला असं वाटलेलं की परफेक्ट येतो की नाही. पण ते बऱ्यापैकी त्यानं बहुतेक मला प्रॉमिस केलेलं की मी तुझ्या व्हिडिओमध्ये येते म्हणून ते थांबलेलं की काय माहिती. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू या झाडावरून त्या झाडावर. मला पुढची कविता येत नाही पण मी शाळेत असताना ह्या ओळी ऐकलेल्या त्या तिथंही मला आठवल्या होत्या. म्हटलं आत्ता गुणगुणून घेऊ मग संधी आहे तर. फायनली तुम्हाला एकतरी फुलपाखरू जवळून मी दाखवू शकले. ह्याचंच खूप भारी वाटतंय. मग मी परत जायला निघाले. तर तुम्हाला समोर दिसेल की मला असं वाटलं की गवा दिसतोय समोर. मला असं वाटलं की तो माझ्याकडे येतोय की काय. मी एकदम असं घाबरले. तुम्हाला तर दिसत असेल गवा तो. एकदम म्हटलं आता काय. पण जसं मी व्हिडिओ करत करत पुढे जात होते तर मला मी जो मग सुरुवातीला गव्याची जी प्रतिकृती घेतली होती तोच हा गवा आहे. आणि ही प्रतिकृती इकडे तोंड करून घेतलेली आहे आणि ते इतकं अप्रतिम आहे ना ते बघून खरंच तुम्हालाही वाटेल की खरंच आपण गव्याशिवाय आलोय की काय. मग मी परत जायला निघाले. परत जातानाही म्हणजे निसर्ग म्हणला तर राधानगरी माझी राधानगरी किंवा पर्यटनाची पंढरी राधानगरी का म्हणतात ते मला खरंच म्हणजे पटलं. इतका अप्रतिम राधानगरीचा निसर्ग आहे ना. खरंच या एकदा राधानगरीला आणि राधानगरीचा निसर्ग मनापासून अनुभवा एवढंच मला सांगावंसं वाटतं. मग मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग जरूर कळवा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.